नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी 2691 पदांची बंपर भरती घेऊन आलेला आहे। युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत ही भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 5 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे, तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, अहमदनगर, अमरावती, कोल्हापूर, नागपूर, नाशिक आणि पुणे हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे। 2691 पदांची ही बंपर भरती आहे। तर मित्रांनो, लवकरात लवकर तुम्हाला अप्लाय करायचं आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असायला हवी, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत तब्बल 2691 पदांची बंपर भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून www.unionbankofindia.co.in या संकेतस्थळावरनं ऑनलाईन पद्धतीने 19 फेब्रुवारी 2025 ते 5 मार्च 2025 या कालावधीमध्ये अर्ज मागवले जात आहे। मित्रांनो, वॅकन्सीचं स्टेट वाईज आणि कॅटेगरीनुसार डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे। तब्बल 2691 पदं या ठिकाणी भरली जात आहे आणि यात देखील तुम्ही बघू शकता महाराष्ट्रासाठी 296 वॅकन्सी असणार आहे, ज्याचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। आता मित्रांनो, या पदासाठी तुमचं वय 20 ते 28च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी 10 वर्ष वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे। यामध्ये मित्रांनो, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी केलेली आहे, तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। 1 वर्षाचा हा ट्रेनिंग पिरियड असणार आहे आणि या ट्रेनिंग पिरियडमध्ये 15,000 रुपये प्रति महिना इतका बँकेमार्फत तुम्हाला स्टायपेंड दिला जाणार आहे। सिलेक्शन प्रोसेस तुम्ही बघू शकता। सर्वप्रथम तुमची ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे। यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे। 100 प्रश्न 100 गुणांसाठी असणार आहे आणि ज्यासाठी 60 मिनिट म्हणजेच 1 तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे। यामध्ये 4 वेगवेगळ्या सेक्शनवरती प्रश्न विचारले जाणार आहे। यामध्ये जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, क्वांटिट्यूड ॲप्टिट्यूड अँड रिजनिंग ॲप्टिट्यूड आणि कम्प्युटर नॉलेज अशा विविध विषयांचा समावेश असणार आहे। मित्रांनो, ही टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर म्हणजे हिच्यात तुम्हाला शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला जी पुढची टेस्ट आहे लोकल लँग्वेज टेस्ट यासाठी बोलवण्यात येणार आहे। या टेस्टमध्ये मित्रांनो, ज्या स्टेटसाठी तुम्ही अप्लाय करतात त्या स्टेटची जी लोकल लँग्वेज आहे ती तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे आणि त्या संदर्भाचं नॉलेज तुमचं चेक केलं जाणार आहे। जसं की तुम्हाला महाराष्ट्रातून अप्लाय करायचं आहे तर महाराष्ट्राची जी लोकल लँग्वेज आहे मराठी, ती तुम्हाला लिहिता, वाचता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो, यामध्ये देखील जर तुम्ही 10वी आणि 12वीला मराठी भाषा घेऊन तुम्ही उत्तीर्ण आहात आणि त्या संदर्भाचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट तुमच्याकडे आहे तर तुम्हाला ही टेस्ट देण्याची आवश्यकता नसणार आहे। मात्र जर तुमच्याकडे त्या संदर्भाचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट नसेल तर तुम्हाला ही टेस्ट देणं आवश्यक असणार आहे आणि ही टेस्ट क्वालिफाय केल्यानंतर मित्रांनो, तुमची मेडिकल एक्झामिनेशन घेतली जाणार आहे, मेडिकली फिटनेस चेक केला जाणार आहे आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट तुमची या ठिकाणी या पदासाठी तयार केली जाणार आहे। मित्रांनो, आता अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला www.nats.education.government.in या संकेतस्थळावरती म्हणजेच या पोर्टलवरती यायचं आहे आणि त्यानंतर तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। या संदर्भाच्या संपूर्ण सूचना तुम्हाला या संकेतस्थळावरनं जे मॅन्युअल दिलेलं आहे त्या मॅन्युअलद्वारे प्राप्त होणार आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर मित्रांनो, बँकेमार्फत तुम्हाला एक ईमेल प्राप्त होईल। त्या ईमेलवरती जाऊन तुम्हाला तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल फिलअप करायचे आहे आणि त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करून तुम्हाला तुमची जी प्रक्रिया आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची ती पूर्ण करायची आहे। आता यामध्ये जनरल OBC कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 800 रुपये प्लस GST, बाकी ऑल फिमेलसाठी 600 रुपये प्लस GST, SC ST साठी 600, तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी 400 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे। यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहे। मित्रांनो, परीक्षा संदर्भाच्या संपूर्ण सूचना वेळोवेळी तुम्हाला या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे। या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। त्यानंतर कॅन्डिडेटसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे। अप्लाय करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे। जो ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी देणार आहे तो चालू स्थित असलेलं देणं आवश्यक असणार आहे, कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरवरती बँकेमार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता।
व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग.